बंगळुरूच्या बनरघट्टा बायोलॉजिकल पार्कमध्ये गेल्या तब्बल 22 वर्षांपासून एक आई प्राण्यांची स्वतःच्या बाळासारखी काळजी घेते. त्यांचं नाव आहे सावित्री अम्मा. वाघ, सिंह, बिबटे यांच्या पिल्ल्यांना अगदी त्या स्वतःच्या मुलाप्रमाणे जपतात, त्यांच्यावर माया करतात आणि म्हणूनच आज लोक त्यांना प्रेमानं कब विस्परर असं बोलतात. 2002 साली सावित्री अम्मा यांच्या आयुष्यात मोठं दुःख आलं. त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं आणि उपजीविकेसाठी त्या बनरघट्टा पार्कमध्ये सफाई कामगार म्हणून रुजू झाल्या. पण प्राण्यांप्रती असलेली त्यांची माया पाहून व्यवस्थापनानं त्यांना झू हॉस्पिटलमध्ये प्राण्यांची देखभाल करण्याचं काम दिलं आणि तिथूनच सुरू झाली एका आई आणि या प्राण्यांमधल्या नात्याची सुंदर गोष्ट. कोणतंही पिल्लू घायाळ झालं किंवा त्याची आई मेली तर अशा प्रत्येक पिल्लाला सावित्री अम्मा स्वतःच्या कुशीत घेतात, त्यांच्यासोबत खेळतात, त्यांना चालायला, खायला, जगायला शिकवतात. पहिली 6 महिने ही पिल्लं फक्त अम्मा सोबतच राहतात आणि त्या काळात त्यांच्यासाठी अम्माच या सगळं काही असतात. पण जेव्हा ही पिल्लं मोठी होतात आणि त्यांना जंगलात किंवा झू मध्ये परत पाठवलं जातं, तेव्हा अम्मांच्या डोळ्यातलं अश्रू काही थांबायचं नाव घेत नाही. जणू एखादं मूल आईच्या कुशीतून निघून जातंय अशी अम्मांची वेदना असते. आजही नवीन पिल्लू पार्कमध्ये आलं की ते पहिल्यांदा सावित्री अम्मांकडेच दिलं जातं. त्यांच्यासाठी हे आता फक्त काम राहिलेलं नाहीये, तर एक परिवार झालंय. त्यामुळे ते म्हणतात ना की आई ही आईच असते, ते खरंच आहे.